मित्रांनो पाहू शकता गणपतीपुलेचा समुद्राचा व्ह्यू। ऐका सगळ्यांनी ह्याच्यात आमचे मॅनेजर लपले आहेत। काल जरा त्यांना ए दिन्या बाहेर रे, दिन्या बाहेर रे, दिन्या लपलाय कुठे? बाहेर रे, अरे दिन्या काय झोपलास काय अजून? बाहेर रे। गणपतीपुळेचा एकदम छान बीच आहे। सगळ्यांनी ते लवकरात लवकर या आणि मज्जा करा। आमच्या पूजा सिस्टरच्या गावचं घरचं दर्शन झालं। आता मंदिरातल्या विठू रखुमाईचं दर्शन घेऊन आम्ही निघतोय। कोकणाच्या गावाच्या किनारी, समुद्राच्या किनारी असं सुंदरसं मंदिर। कोकण म्हणजे हे एक स्वर्ग आहे। कोकण म्हणजे स्वर्ग आहे, देवभूमी ही परशुरामाने निर्माण केली। आता आम्ही आलोय अंगणवाडी भराडी देवीकडे। सो काय आहे इकडचं खास, तुला माहिती आहे, तू इथली आहे म्हणून? नाही, इथलं असं हे स्वयंभू देवीचं मंदिर आहे। इथे वर्षानुवर्ष मोठी यात्रा भरते। अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इकडे येतात। गावाकडची कोंबडी, गावठी कोंबडी, हा जबरदस्त ना मित्रांनो। फायनली मला दिसलंय बघा, ते रोप बोल होतं ना, ही हालत अशी असते पहा। थोडंसं तोडू का ग? हे बघा मित्रांनो, ती बघा ही अशी सुपारी बघितली ना, याला सोडायची आणि बघ अशी सुपारी त्यात दिसते आपल्याला। आणि मस्त केळी लागल्यात बघा केळणीच्या झाडाला। मित्रांनो अस्मिताच्या गावी आलोय, पण खरंच खूप भारी वाटलं। हे बघा अननसाचा, आणि मित्रांनो पाहू शकता रामफळ सुद्धा आहे। पेरूची झाडं बघा, पेरूची झाडं पण सुद्धा आहे, आणि या चिक्कूचा झाड सुद्धा आहे। भारी वाटलं का तुझ्याकडे येऊन? तशी झाडं बघायला भेटली। बाबा पाहिजे होते इथे, काय माहिती पेरू। हे बघा पेरू नाही, खाण्यासारखा नाही येतो, आजारी येतो। मित्रांनो पुन्हा एकदा प्रतिभा हॉस्पिटल आणि खाडेसरांचा स्टाफ निघालाय तिसऱ्यांदा पिकनिकला। आणि मालवण, पहिले गणपतीपुळेनंतर मालवणमध्ये खूप धमाल मस्ती करणार। तो गाडी पण बघा आमची कशी मस्त रेडी झाली आहे। तो चला निघूया आता मालवणला। चला बघ आमचं स्टाफ एक आलेलं आहे। आता तिला सामान तिच्या मांडीवरती घ्यायला लागणार आहे। वेलकम वेलकम। सो मित्रांनो वृंदावन कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहे आणि आम्हाला गणपतीपुळेला रूम भेटलेली आहे। मावशी बघा कसं मस्त आरामात झोपलेली आहे। सो ही रूम मित्रांनो पाहू शकता, टी व्ही वगैरे, वायफाय वगैरे आहे आणि 2 मस्त बेड आहे। आरामात 4-5 जण झोपू शकतात। ही रूम जर तुम्हाला इथे आल्या वृंदावनमध्ये तर ही 3000ची रूम आहे, आणि आमची रूम दाखवते ती 2000ची, म्हणजे 2500ची आहे। टोटल 5500, पण आम्ही 5000मध्ये बुक केले दोन्ही रूम। आता आमची रूम बघूया, एक नंबर। सो ही दिनेश भाऊ झोपलेले आहेत, ही दुसरी रूम आहेत। सो हाय करतात ते तुम्हाला, आणि टी व्ही आहे, आणि बाहेरचा नजारा बघूया आपण। असा आहे मस्त निसर्ग रम्य नजारा पाहू शकता, मस्त वाटते ना मित्रांनो। पाहू शकता गणपतीपुलेचा समुद्राचा व्ह्यू। आम्ही आरेवारेच्या ठिकाणी चाललो आहे, आणि हा व्ह्यू म्हणजे सूर्यास्त होतो आहे, आणि आम्ही तो कॅप्चर केला आपल्या कॅमेऱ्यातून। आणि बघा आमचे प्रतिभा हॉस्पिटलचे स्टाफ खास व्ह्यू पाहण्यासाठी मित्रांनो वरती गाडी लावले, आणि आरेवारेसाठी असे पायऱ्या आहेत। पायऱ्यावरनं आलो आम्ही, आणि मस्त निसर्गाच्या सौंदर्यात बसलेले आरेवारे। आणि आमचे सर वॉक करताना, सर उद्या लवकरच उठणार आणि वॉकिंगला जाणार आहेत। गुड गुड सर।
मित्रांनो, आता पहाट झाली आणि आम्ही रेडी झाले गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सो पहा कसा व्ह्यू आहे हा. सो चला आता निघूया गणपती बाप्पाच्या दर्शनाला. मित्रांनो, पाहू शकता पॅरासेलिंग पहाटे पहाटे. सो मित्रांनो, गणपतीपुळेचा दुसरा दिवस आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. 7:30 वाजल्यात. सो लेडीज गेम पुढे गेलेत. सो आम्ही आता निघालो दर्शनासाठी. सो चला आता दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं. सो फायनली लेडीज गँग पण आम्हाला अटॅच झालेली आहे. काय चहा पित होती ना तुम्ही? बरोबर ना. आम्ही दोघांनी ठरवले आधी दर्शन मग चाय, आणि आधी चहा पिला मित्रांनो. तरी आम्हाला जास्त पावेला ना, थोडं कमी पावेला. चहा एक नंबर होता पण. हा चहा एक नंबर. बासुंदीच्या मग आम्ही पण जाऊ आस्वाद घेणार आहे बासुंदी चहाचा, पण दर्शन झाल्यानंतर. सो आम्ही इकडनं दर्शन घेऊन निघालो आहे. आता हा गणपती मंदिरचा पूर्ण व्हिडिओ घेऊया आपण, कसा दिसतो हा गणपतीपुळेचा मंदिर. नवसाला पावणारा गणपती. आणि हा समुद्र किनारा. ऐका, सगळ्यांनी ह्याच्यात आमचे मॅनेजर लपले आहेत. काल जरा त्यांना ए दिने बाहेर आहे. अरे दिने, काय झोपलास काय अजून? सो आता आम्ही आलोय बीच वरती. हा हा, काय नजारा वाटतो. फोटो तर निकालो तेरा सामने तो. एकदम छान बीच आहे. सगळ्यांनी ते लवकरात लवकर या आणि मज्जा करा. सो ही आहे लांजाची म्हणजे कोकणातलीच, आणि आम्ही आलोय कोकण परी. आणि ही परी काय करते? ही परी काय करते? तू काय बनवते? हे बघा लहान मुलांची मज्जा बघा. इथे सुद्धा मातीचा खेळ संपले नाही, पण ही वालू आहे. काय करतेस तू? काय बनवते? खेकडा बनवतेस? मित्रांनो, पहाटे पहाटे दर्शनाला या आणि दर्शन झाल्यानंतर बीचवरती या. खूप भारी, इतकं थंड थंड वाटतं ना मित्रांनो, एक नंबर. तुम्ही आले ना गणपतीपुळेमध्ये तर पहाटेचं दर्शन घ्या आणि बीचवरती येऊन जो आनंद वाटेल ना तुम्हाला, मन प्रसन्न होऊन जाईल. उंटावरती बघा कसं नाव लिहिलंय, बाहुबली. हे बघा नाटक कंपनी चालली बघा कशी जॉगिंगला. आल्यानंतर आपल्याला गणपतीपुळे काय घ्यायचे असेल लहान मुलांना खरेदी करण्यासाठी हा मार्केट आहे. समुद्रावर होते ना आम्ही येण्यासारखे. हो सर येऊन गेले, आता भेटून गेले. चला मग आता
अस्मिता काय घेते तू? ए अस्मिता काय घेते? आंबावडी. आंबा, अरे बरं झालं, मला घ्यायची होती आंबावडी, लक्षात द्या. कशी आंबावडी? मित्रांनो तुम्ही आले ना गणपतीपुळेमध्ये तर इथे उकडीचे मोदक खूप भारी भेटतात कुठल्याही हॉटेलमध्ये जा. आणि आपण ऑर्डर दिलेली आहे, उकडीचे गरम गरम मोदक आलेले आपल्याला, फ्रेश फ्रेश. आणि खास आमच्या सरांची फरमाईश आहे. सर काल खाल्ला, कसं वाटलं मोदक? एकदम छान. आणि त्यासाठी आज आपण सारण चांगलं होतं, मस्त एकदम. आणि हा मिसल पाव पण खूप छान लागली. आणि तुझा उपमा कसा आहे? छानच एकदम अप्रतिम. अप्रतिम. सो चला आता आपण खाण्याचा आस्वाद घेऊया. आमचे सरच सांगतील मोदक कसे झाले ते. सुंदर. याचा सार कसा आहे? आणि सारण अतिशय नरम आहे आणि गोड आहे, आणि वरतून तूप पण लावलेलं आहे, पिठे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि साजूक तूप आहे, छान वास येतो. झणझणीत मिसळ. मित्रांनो गावागावातून नारळांची झाडं आणि घरं, काय दृश्य! हा 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 मन मोहून टाकतो हा दृश्य. कोकण, गणपती पुणा, निसर्गाच्या सौंदर्यात वसलेले गाव आणि रस्ते पाहत असताना डोळे असे तृप्त होऊन जातात. मित्रांनो आता आपण आलो आहे आमच्या स्टाफच्या पूजा सिस्टरच्या माहेरी. आणि सर ना नुसते आल्यापासून मोदकाचा आनंद घेत आहे. सरांना खूप मोदक आवडला. पाहू शकता हनुमान मंदिर, वाडा तरकडे, म्हणजे वाडा तर गावाचं नाव विचारू तिलाच विचारू गावाचं नाव काय? हे बोरं आहेत मित्रांनो, पाहू शकता यांना बोरं दिसले. हे बघा बोरं, हे बघा बोरं, बघा बोरं. सो आपले नंदी आणि मस्त छान आम्ही घराकडे जाऊन आलो त्यांच्या. एकदम सुंदर घर आहे आणि 2 काकांची मुलं आणि ते राहतात. हे बघा सिस्टर लोक आले जाऊन. हा त्यांचा घर आहे, छान आहे. हे बघा हे जे येतात ना पूजा मॅडम, यांचं हा माहेरचं घर आहे. एक माझ्या व्हिडिओमार्फत त्यांच्या आठवण म्हणून हा व्हिडिओ मी बनवला फक्त त्यांच्यासाठी. छान वाटतं ना. आणि समुद्रकिनारा. मित्रांनो सांगितलं होतं की गावाचं नाव विचारतो, वाडा तरच पूजाचं गावाचं नाव आहे. आणि पाहू शकता मस्त समुद्रा ठिकाणी वसलेले गाव, तिथे तिचं घर होतं आपण बघितलं. आणि या साईडला पण दृश्य एकदम निसर्गमय वातावरणात वसलेलं हनुमान मंदिर पाहू शकता तुम्ही. आहा हा किती नारळाचं झाडं आहेत आणि छान वाटतंय पहा. इकडची लोक निवांत शांत ठिकाणी बसण्यासाठी या मंदिरात येतात. किती व्ह्यू भारी वाटतो. आता आपण चाललो आनंदवाडीला, म्हणजे आमच्या पूजा सिस्टरच्या सासूरवाडीला. माहेर बघितला, आता सासूरवाडी पण बघूया आपण. मस्त बघा समुद्र किनाऱ्याच्या काठी बसलेलं गाव आहे यांचं. आनंद पूर्ण भरलेलं रोटी पहा. आणि मित्रांनो तिकडे देवगड किल्ला आहे. करून दिलं सगळं त्याला. मस्तपैकी विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, आनंदवाडी देवगड. आपली गाडी इथे लागली आणि पूजा सिस्टरचं घर इथे समोरच आहे. जाऊया आता आपण. सो मणी मॅव आली बघा, मणी मॅव. हाय हाय मणी मॅव. आणि हे आहे सिस्टरांचं घर. मस्त ना गावाखेड्याचं घर खूप छान असतं. दोन्ही लॉक आहेत. दोन्ही कोणाचे सिस्टर? एक कोणाचा? चुलत काकी. आणि हे तुमचं. चला ओपन करा, आमच्या प्रेक्षकांना दाखवा तुमचं घर. इथं कोण नसतं. आहेत ना
लग्नाला गेलेत. हा 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 बघा मस्त कडक. आणि हे असतंच त्याला काय बोलतात प्रत्येक गणपतीला, त्या घरात पण बघितलं होतं तुझ्या माहेरी, त्याला काय बोलतात कशासाठी म्हणजे मला नाही समजला हा प्रकार. गणपतीसाठी मांडी करतो कोकणामध्ये. हां ती मांडी असतात प्रत्येकाच्या घरी असतात दिसणार. अच्छा मग जेव्हा गणपती बसतो तर ती खाली येते का? हां मग तेव्हा ती मांडी ती खाली. अच्छा वरतीच असते का खाली येते? अच्छा त्याला सगळं मग ते हे बांधतो जे दिसतंय ना. हां हां अच्छा हे आता सुकलंय म्हणून आधी ताजे फ्रेश असतात. ओके. आणि हे असं आहे पूजा सिस्टरांचं मस्तपैकी सुंदर असं घर. आणि ते थंडावा खूप लागतो, मस्त वाटतं, थंडगार वाटतो. आणि मस्तपैकी देवघर सुद्धा आहे पाहू शकता. वर जाऊन बघूया आपण. जबरदस्त. अरे दिनेश भाऊंची स्कूटी इथे कुठे आली? सो आमच्या पूजा सिस्टरच्या गावचं घरचं दर्शन झालं. आता मंदिरातल्या विठू रखुमाईचं दर्शन घेऊन आम्ही निघतोय. मित्रांनो मुद्दाम इथे गाडी थांबवली कारण का माहिती आहे प्रत्येक इथे ना कोकणाच्या गावाच्या किनारी समुद्राच्या किनारी असं सुंदरसं मंदिर आहे. आणि हे कोणतं गाव आहे बोलले? तारा मुंबरी. तारा मुंबरी गाव आहे मित्रांनो. पहा मंदिर आणि हा सुंदर वसलेला असं गाव. लोकेशन पहा कसं वाटतंय. सरांना सुद्धा राहावं नाही, सर सुद्धा बघा शूट करतायत. पाहू शकता स्वामी समर्थांचं मठ मंदिर आणि ते समुद्र किनारा खूपच सुंदर. मित्रांनो गाडी थांबवली आहे कारण का हा जो व्ह्यू आहे ना उतरताना काय बघायला वाटेल. खास तुमच्यासाठी. कोकण म्हणजेच स्वर्ग आणि स्वर्ग म्हणजेच कोकण. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे परशुरामाने बाण मारला समुद्रा ठिकाणी आणि जी जागा पुढे निर्माण झाली तीच कोकण. नीला नीला समुद्र जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी. आता आम्ही कुणकेश्वरच्या दर्शनासाठी चाललो आहे. आणि हा समुद्र किनारा अतिशय स्वच्छ, निसर्गरम्य आणि संपूर्णपणे सुरक्षित. कोणत्याही प्रकारची इकडे घाण दुर्गंधी दिसणार नाही, गर्दी नाही आहे आणि फार सुंदर. कोकण म्हणजे हे एक स्वर्ग आहे. कोकण म्हणजे स्वर्ग आहे, देवभूमी ही परशुरामाने निर्माण केली. ही देवभूमी आहे आणि नावाप्रमाणे अतिशय सुंदर आहे. आपण बघू शकता हा सुंदर समुद्र किनारा. थांब जरा, थांब मस्ती करू नको, मला डुबकी मारू नको, थांब रे. अरे थांब.
सीपरला आलेलो मित्रांनो. इथेच गाडी लाव. सीपर शोधून थकलो. शेवटी लोकेशनवरती आम्ही आलो. इथे समुद्राच्या किनारी हॉटेल आहे. सो मित्रांनो आम्ही आलो आहे मालवणमध्ये सीपर हॉटेलला थांबलेलो आहे. आणि रात्र झाली होती म्हणून शूट नाही घेतलं, पण आता सकाळ झाली आहे आणि आपण शूट घेतलं आहे. आपण व्ह्यू बघूया. आपण जो रूम घेतला आहे आणि तुला व्ह्यू दाखवतो समोरून. बीचच्याच किनारी मस्त असा रिसॉर्ट आहे हा, बघू शकता. आणि आता आपण जाणार आहोत सिंधुदुर्गला आणि तिथून कुठे जाता येईल ते बघूया. आणि तेव्हा मावशी आणि अस्मिता. मित्रांनो हा समोरचा आपला हॉटेल आणि समोर आपण आलो आहे बीचवरती, पाहू शकता. आणि आम्ही आलो आहे बीचवरती वॉक करायला. लेडीज गँग तयार होते. थोड्या वेळातच नाश्ता करू आणि आम्ही निघू सिंधुदुर्गसाठी. सो चला भेटूया आता आपण पुढे. मित्रांनो आपण सिंधुदुर्ग किल्ला बघितला. सिंधुदुर्ग किल्ला एक सेपरेट टाकणार होतो आपण, या लॉगमध्ये नसणार कारण त्याची परिपूर्ण माहिती आपल्याला भेटलेली आहे. सो सिंधुदुर्गचा वेगळा लॉग असणार. आणि आता आम्ही आलो आहे अंगणवाडी भराडी देवीकडे. सो काय आहे इकडचं खास, तुला माहिती आहे, तू इथली आहे म्हणून. नाही, इथलं असं हे स्वयंभू देवीचं मंदिर आहे. इथे वर्षानुवर्ष मोठी यात्रा भरते. अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इकडे येतात. हो, मी पाहिलं खूप अशी मोठी. म्हणजे 18 आज तारीख 18 आणि 22 तारखेला जत्रा आहे. पण तुम्ही पुढे बघा पालणं बिलणं आणि रस्त्यापासूनच यात्रेसाठी सुरुवात झाली. असे खेळणे वगैरे, खाऊ वगैरे सगळे स्टॉल लागलेले बघा, स्टॉल बनत आहेत. सो चला आपण दर्शन घेऊया देवीचं. आता भक्तजनांना पिण्यासाठी पाण्याची पण सोय इथे केलेली आहे. आणि यात्रेनिमित्त तयारी बघा, बापरे, भव्य दिव्य असा सोहळा आहे हा. आणि बावडी विहीर सुद्धा बघू शकता तुम्ही. जुनी आणि पारंपरिक विहीर पाहू शकता. आणि मित्रांनो अंगणवाडी इथे आपले आमदार कल्याण ग्रामीण श्री राजेश गोमोरे यांचा बॅनर लागलेला आहे. आई भराडी देवी वार्षिक उत्सवास येणाऱ्या सर्व भक्तांच्या आधी शुभेच्छा. सो आता मंदिराकडे जाऊया आपण. मित्रांनो साधारणतः मी थोडीशी माहिती घेतली. अंगणवाडीतल्या भराडी देवी ही 1000 ते 2000 वर्षापासूनची हा मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचं आता जे कोरीव संगमोरी लादेचं काम बघितलं ना, एवढं तुफान आहे. आपल्याला शूट घेताना आला. एकूण एक कोरीव भारी आहे इथलं. आणि साधारणतः 18 वर्षापासून हे काम चालू आहे. ते पूर्ण संगमोरी आहे. बाहेरून शूट घेऊया, पाहू शकता. आतील कोरीव काम बघा ना, खूप जबरदस्त आहे. भन्नाट, म्हणजे सलाम त्या कारागिरीला. तुम्ही याल तर आणि नक्की माहिती असेल तुम्हाला अंगणवाडीची भराडी देवा, एकदा दर्शन घेऊन जा. आणि खूप मोठी जत्रा भरणार आहे. सो चला आता आपण जाऊया पुढच्या स्पॉट. पुढे चालले ते पूजा सिस्टरचा माहेर आणि सासर बघितलं. आता आमच्या अस्मिता पाटील यांचं कोकण लांजा गाव आहे. या लांजा गावात आलं आहे. कुठलं घर ग तुझं? पुढे या घराच्या पाठीमागे मस्त ना गावाकडचं घर. आता जाऊया तिच्या घरी. तिचं घरसुद्धा आपण दाखवूया. एक आठवण म्हणून माझ्या लॉगमध्ये त्यांचं जेव्हा कधी गावी आल्यानंतर, कधी त्यांना आठवण आल्यानंतर ते सुद्धा व्हिडिओ बघतील. त्यांचं गाव, त्यांचं घर. सो म्हणून व्हिडिओ हा टिपतो मी मित्रांनो आपल्या लॉगमध्ये. सो घराच्या पाठीमागून अशी गल्ली आहे. आणि या गल्लीतून लय भारी वाटतं ग. दोन्ही साईडला कुपन घराचं आणि मधून घर आहे तुझं. बघा ना निसर्गमय वातावरणात वसलेलं हिचं गाव. लांजामध्ये अस्मिता यांचं घर. आणि आता ते बंद आहे सध्या. दाराजवळ मस्त अशी तुळस आहे आणि 1+1 घर आहे. छान, हरदेव कृपा. अंगण बघा ना किती मोठं आहे मित्रांनो. जवळजवळ 5-6 गुंठामध्ये घर आहे.
ओके. कोंबडे बघा, कोंबडे कसे बघितलं, गावाकडची कोंबडी, गावठी कोंबडी. हा जबरदस्त ना. पिल्लं बघा. आलूवड्यांची पानं नाही, आलूवड्यांची पानं बघा, छान लागतात. म्हणजे ही खवखवत नाही पानं, कारण घरची पानं आहे, ती घरचं पाणी वापरलं जातं. आंब्याचं झाड आहे मस्त. हा नाही खाण्याची पान नाही नाही, नाही खायची नाही तशीच वाटतात. हे काय बनवलं का माहिती नाही, पण बघूया. हे बघ लाकडं, चुलीवरचं जेवण बनवण्यासाठी कसं लाकडांचा साठा. आणि इथे हे बघ, हे कसलं का याला काय बोलतात, गेवडा, गेवड्याची भाजी. आणि ऐक ना अस्मिता, या हे काय तिथं काय लावले, नाही इथे काय, हां अच्छा हळद बघा, हळदीचं रोप. मस्त आहे रे, मस्त आहे, मस्त गाव आहे तुझं. हां अरे फणस बघा मित्रांनो, फणस सुद्धा आहे तिच्याकडे. सर मस्त लावलं आहे. हे बघ, हा फणस, इथे हळद आहे, घेवडा बघा, घेवडा, घेवड्याची भाजी, गावठी कोंबडे त्या साईडला आहेत. सो मस्त वाटलं हिच्याकडे येऊन. हिचं गावसुद्धा सुंदर आहे, मन प्रसन्न झालं. आणि त्यांनासुद्धा बरं वाटेल की जेव्हा ते व्हिडिओ बघतील तेव्हा. मित्रांनो चला आता भेटूया आपण पुढे. मित्रांनो फायनली मला दिसलं आहे बघा, ते रोप बोललं होतं ना, ही हळद अशी असते पहा. थोडंसं तोडू का ग, हे बघा सुपारीचं झाड, या सुपाऱ्या. आता एक कुठलं झाड आहे इथे, सुपाऱ्या बघा कशा असतात, ते फोडल्यानंतर निघतं का सुपाऱ्या. सुपारीचं झाड कुठलं आहे, सुपारीचं झाड तिथे जे सरळ गेले ना असं, दांडीसारखं पण नारळासारखं पण दांडी, पातळ दांडी. अच्छा अच्छा, हां. सो जाऊया आपण तिथे, तुम्हाला दाखवतो म्हणजे सुपारीचं झाड कसं असतं. हे बघा, ही ती सुपारी. आणि हा जो सरळ गेला आहे ना झाड, हा सुपारीचं झाड आहे. मित्रांनो ती बघा, ही अशी सुपारी बघितली ना, याला सोडायची आणि बघा अशी सुपारी टाईप दिसते आपल्याला. हा आहे तो सुपारीचं झाड. आता अजून एक मिरचीचं पण आहे. खूप काही झाडं लावलेली आहेत तिने मस्तपैकी. इथे गुलाब पण आहे पहा. आता तुम्हाला तिकडे मिरचीचं झाड आहे तो दाखवतो. ही बघा मित्रांनो, मिरचीसुद्धा आली. हां हां आहे की नाही. तर आणि पाठचा परिसर बघा, आणि मस्त केळी लागल्यात बघा, केळीच्या झाडाला. हे बघा मित्रांनो, अस्मिताच्या गावी आलो आहे, पण खरंच खूप भारी वाटलं. हे बघा अननसाचा रोप बघा कसा आहे. अशा पद्धतीने अननस येतो. म्हणजे खूप व्हरायटी भेटले ते फळांची, भाज्यांची. मस्त छान गाव असलं ना की असं झाडे वगैरे लावतात. आणि एक दिवस ना आपण आपल्या सरांच्या गावी जाऊया, आणि सरांचं बंगला, सरांचं गाव, आणि तिथे सरांनी कोणते कोणते झाडे लावल्यात ती सुद्धा आपण आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आहे. कारण का सरांनासुद्धा निसर्गाची खूप आवड आहे, आणि तिथे तर आपल्याला खूप व्हरायटी बघायला भेटणार. नक्की एक तो व्लॉग बनवूया आपण. बाबा मित्रांनो बघा, मुलापासून किती म्हणजे जवळच फणस आलेलं आहे बघा. मूल कुठे ना लगेच फणस पाहू शकता. चवळी आहे ना, चवळीची झाड आहेत. हे बघा ही चवळी, ही दिसते ना बघा, ही चवळी. आणि तिथं मुळाची भाजीसुद्धा आहे. खूप सारी भाजी लावल्यात, आपल्याला नावंसुद्धा माहिती नाही ती कोणती आहे. भारी वाटलं पण हिच्या गावी येऊन. पेरू बघा, पेरूची झाडं बघा, पेरूची झाडं पण सुद्धा आहे. आणि या चिक्कूचा झाड सुद्धा आहे. भारी वाटलं का तुझ्याकडे येऊन, नुसती झाडं बघायला भेटली. बाबा पाहिजे होते इथे. काय माहिती पेरू, हे बघा पेरू नाही खाण्यासारखा नाही येतो, आजारी येतो. सो चला फायनली आपला ह्या गाव बघून झालं. आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. आणि मित्रांनो पाहू शकता रामफळसुद्धा आहे. आणि इथे चिक्कू लागलेले आहेत बघा, दिसली कसा बरगतचा. हे बघा, हे बघा मस्त ना. मला असं वाटतं मी आता लॉग संपवतो, आता व्हिडिओ बंद करतो. पण जाऊ तिथे ना, झाडच मस्त, झाडच दिसतात फळांची. लय भारी आहे, भारी मन मस्त, म्हणजे भारी वाटलं, प्रसन्न झालं.
मित्रांनो, आजचा लास्टचा दिवस. काल चिपळूण येथे करडच्या रस्त्याला आलो होतो आम्ही हॉटेल ओमेगामध्ये आणि काल इथे रात्री उशिरा आलो 9 वाजता आणि स्टे केला इकडे. खूप एन्जॉय केला इकडे आणि आत्ता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. पुढे काय करतो की नाही डायरेक्ट घरी जातो, नाहीतर लॉक आपला हा इथेच संपेल. कोकणचा समुद्र खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही आणि सरांनी पण खूप म्हणजे मजा मस्ती आम्ही केली. खूप एन्जॉय केला लॉक. कसं वाटलं सर 4 दिवस आपले? 4 दिवस एकदम मजेत गेले, एकदम निसर्गरम्य ठिकाणी आणि आपण जिथे जिथे हॉटेलमध्ये थांबलो व्यवस्थित काळजींपासून दैनंदिन कटकटींपासून दूर एकदम छान वाटेल. चला भेटूया अशाच आपल्या नवीन व्हिडिओ मार्फत. मध्ये काय वाटलं शूट करावं तर शूट करेन, नाही तर समजून जा की लॉक आपल्या इथेच थांबला.